आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वर बघ बिट्टी. सावकाश सावकाश सावकाश. वर बघ ना, वर बघ बाळा, वर बघ, वर बघ, वर बघ, खाली नको, वर बघ. अगं हळू. गौरी थंड प्यायलीस का ते? नाही गौरीजी, बर्फ नाहीये त्यात. आई जा, तुम्हाला काही झालं नाहीये. जा जा बरं. गौरीजी तुम्ही काळजी नका करू, मी आहे तिच्या सोबत. बरं बरं. आई तू जा. हा बोला सर, काय पाहिजे? तू काय खाणार बाळा? पावभाजी. 2 पावभाजी. ठीक. अगं एकटीला जाणार आहे का तुला पावभाजी? त्यापेक्षा ना तू माझ्यातली खा, तुला नाही संपणार आहे ती. गौरीजी तुम्ही किती काळजी करताय, मी आहे तिच्या सोबत, नका काळजी करू. किशोर तिथे वाट बघतोय, तुम्ही जा. सॉरी. हा नाही ठीक आहे, तुम्ही बसा ना. तर मी सांगत होतो, मी साधारण 9 वाजता घरातून निघतो आणि 7 वाजेपर्यंत घरी पोहोचतो. त्यामुळे मला कधी उशीर होत नाही. ऑफिसवरून निघालो की सरळ घरीच येतो. बाहेर इकडे तिकडे टाइमपास बिलकुल करत नाही. अरे वा, मग दुसरं माग. गौरीजी तुम्ही काय झालं? नाही, ते बिट्टीला कमी तिखट लागतं ना, तेच सांगायला आले. गौरीजी तुम्ही नका काळजी करू. जर तिखट पावभाजी आली नाही तर मी नाही खाणार. जा तू आता. सॉरी. हा ठीक आहे, बसा तुम्ही. तुम्हाला सिनेमा पाहायला आवडतो का? आवडतो नाही आवडतो असं असं काही नाहीये. म्हणजे हो, मला सिनेमा पाहायला फार आवडतो हा. आणि खायलाही प्रचंड आवडतं. मी खूप फूडी आहे. तुम्ही मगाशी म्हणालात ना की तुम्हाला स्वयंपाक करायला फार आवडतं, ते ऐकून मी खूप खुश झालो. बरं, तुम्हाला काय काय बनवायला आवडतं? अरे बापरे, ते बिट्टीला पावाचे तुकडे करून द्यायला लागतात ना, विसरलेच मी. रुद्र सरांना माहिती नसेल, मी आलेच. हा बिट्टी खाशील ना? गौरीजी काय झालं, पावभाजी खायची? नाही, ते बिट्टीला पावाचे तुकडे करून द्यावे लागतात ना, म्हणून. तिने मला आधीच सांगितले तिला पावाचे तुकडे करून द्यावे लागतात. तुम्ही काय एवढी काळजी करताय? ए आई तू का सारखी इकडे येतेस? तू जा ना, आम्ही खातोय ना. जा. बर. दे पार्टनर. सॉरी. हा तुम्ही काहीतरी म्हणत होतात ना? मीच बोलतोय. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा ना. मिस गौरी, तुम्हाला काही बोलायचंय का? अगं बाई, मी कशी काय विसरले. ते बिट्टी आल्यापासून वॉशरूमला गेलीच नाही ना. ती रुद्र सरांना सांगणार नाही, लाजेल ती. मी बघते. गौरी
सॉरी सॉरी सॉरी. किती वेळेस सॉरी बोलणार आहेस? त्यापेक्षा ज्यासाठी आली ना ते कर ना. माझ्याशी बोलायचं राहिलं, पण मी जे काही बोलतोय ना त्याकडे तुझं लक्ष नाहीये. सगळं लक्ष आहे ना तुझं तुझ्या मुलीकडे. मुलीकडेच जर लक्ष द्यायचं होतं ना तर कशाला मला भेटायला यायचं होतं? बिट्टी, मी आलोच. काय झालं किशोरजी? काही प्रॉब्लेम आहे का? हिलाच विचारा. मला वाटतं मिस्टर पैठणकर, गौरी तयार नाहीत लग्नासाठी. इथं मी आमच्या पुढच्या आयुष्यासाठी बोलतोय तर हिचं लक्ष फक्त तिच्या मुलीकडेच आहे. एकदा झालं, दोनदा झालं, सारखं सारखं तेच. माझ्या बोलण्याला, या भेटीला जर महत्वच नाहीये तर मग कशाला? आम्हाला जरा मोकळेपणाने बोलता यावं म्हणून मी हिला इथे बोलवलं, तर हिचं संपतच नाहीये. माझ्या मुलीचं हे असं, माझ्या मुलीचं तसं, तिला हे आवडतं, तिला ते आवडतं, हेच सुरू आहे आल्यापासून. बरोबर आहे तुमचं, आय अंडरस्टँड. बट त्यांची मुलगी लहान आहे अजून, त्यामुळे असं घडणारच ना. शेवटी आई आहेत त्या. मान्य आहे ना, पण लग्न करण्याचा निर्णय यांचाच होता ना, मग त्यासाठी थोडा वेळ नाही देऊ शकत त्या? आणि मलाही मुलगा आहे. आई इतकी नसेल कदाचित, पण मलाही त्याची काळजी वाटते. पण मी त्याला घरी ठेवून आलोच ना. आणि मलाही वाटतं की या पहिल्या भेटीगाठीत जे काही आमचं बोलणं होईल त्यावर आमचं फ्युचर अवलंबून आहे. बोलताच आलं नाही नीट तर फ्युचरचा विचार करण्यात काय अर्थ आहे? हिला समजावूनही ही सारखी तिच्या मुलीकडेच धावत होती. मी किती समजून घेऊ सांगा ना. खूप समजून घ्यावं लागणार. तुम्हाला जसं नाही, तुम्हाला दोघांनी एकमेकांना समजून घ्यावं लागणार आहे. कारण तुमचं नातं असं सरळ नातं नाहीये. तुम्हाला दोघांनाही मुलं आहे, त्यासाठी तुम्हाला हे नातं भक्कम करायचं. तुम्ही दोघंही आधीच्या अनुभवातनं पोळलेले आहात. आणि गौरीजींच्या आईपणाचा रिस्पेक्ट तुम्हाला ठेवावाच लागेल. हो, पण तिच्या मुलीपायी तिने माझा आणि माझ्या वेळेचा रिस्पेक्ट ठेवला का? नाही ना. आणि मुलगी जर एवढीच महत्वाची ना तर माझ्याशी नातं कशाला जोडायचं? हो, फक्त त्यांचीच मुलगी नाही, तुम्हालाही मुलगा आहे की. दोघंही तेवढेच महत्वाचे आहे. हे बघा किशोरजी, तुमच्या दोघांच्याही नात्याचा पाया तुमची मुलं आहे. तुमच्या नात्याची सुरुवात नवरा बायको म्हणून नाही तर आई वडील म्हणून होणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि अशा वेळी ह्या गोष्टी घडणारच. किशोरजी, मला माफ करा. आपण नाही गौरी, माफी नको मागूस. ज्या नात्याची सुरुवातच अशी वादाने झालीये ते नातं असं पुढे नाही जाऊ शकत. हे नातं मी पुढे नाही नेऊ शकत. येतो मी. किशोरजी, अहो ऐका ना माझं प्लीज. हे बघा, खरंच चुकलं माझं. यापुढे असं नाही होणार. आपण पुन्हा भेटून बोलूयात हवं तर. खरंच चूक झाली माझी. गौरीजी, काय करताय तुम्ही? तुम्ही का माफी मागताय? या नात्याची गरज तुम्हाला दोघांनाही आहे, फक्त तुम्हालाच नाहीये. जर हा माणूस तुम्हाला समजून घ्यायला तयार नाहीये तर तुम्ही का माफी मागताय त्याची? तुम्ही जे काही केलंय ते एक आई म्हणून केलेत, आणि जगातली कुठलीही आई असती तर तिनेही हेच केलं असतं. त्यामुळे तुमचं काहीही चुकलेलं नाही. हा माणूस जर तुम्हाला आत्ता समजून घेऊ शकत नाहीये तर ह्यापुढे काय समजून घेणार आहे? खरंय तुमचं, मला नाही समजून घ्यायला जमणार. अहो किशोरजी, अहो
रुद्र सर आम्ही बोलत होतो ना, तुम्हाला काय गरज होती मध्येच बोलायची? म्हणजे तो तुमच्यावर ओरडत होता, मग मी काय शांत बसून ऐकायचं होतं फक्त? मला जे योग्य वाटलं ते मी केलं. अहो पण जरा प्रेमाने बोलायचं ना. मी शांतपणेच बोलत होतो बाबा हे. पण मी म्हणते बोलायचंच कशाला? मी त्यांना भेटायला गेले होते, मी त्यांच्याशी बोलणार होते, मला त्यांना वेळ द्यायचा होता. तुम्ही का बोललात? गौरीजी तुम्ही काही मुद्दाम नाही केलं. पण उगाच बोललात तुम्ही आणि ते दुखावले गेले आणि तुम्ही अजून दुखावलत त्यांना. मी माफी मागणार होते ना त्यांची, तर तीही तुम्ही मागू नाही दिली. पण का मागायची तुम्ही माफी? तुम्हाला माफी मागायची गरज असलं. मुळात तुम्ही पहिल्यांदा आई आहात आणि तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाड. त्या मूर्खाला कळायला नको. अहो पण तेही वडील आहेत, ते त्यांच्या मुलाला घरी सोडून आलेच होते की. तेच चुकलं त्याचं. घेऊन यायला होतं ना सोबत, घरात कशाला सोडून आले? बिट्टी भेटली असती, दोघं भेटले असते. पण तुम्ही चिडायला नकोच होतं. तुम्ही माफी मागायला नको. चुकल्यावर माफी मागतात. तुमची चूकच नव्हती. अहो काय हो रुद्र सर, तुम्ही उगाच काय हट्टीपणा करत असता हो नेहमी. मग नाही तर काय, असं बोलता तसं काही फार अनुभव आहे मुलं सांभाळायचा. आणि तुझं काय ग, काय गरज होती तिखट पावभाजी खायची? एक मिनिट, तुम्ही तिच्यावर का ओरडताय? तिची मर्जी, तिला जे हवं ते ती खाऊ शकते. मग तिला कळलं नाही का तिच्यासाठी काय योग्य आहे काय नाही ते? आम्ही आमचं बघत होतो की नाही, एका कोपऱ्यात बसून शांतपणे खात होतो. तुम्हालाच काय गरज होती सारखं यायची? अहो पण आम्ही पण आमचं बोलत होतो ना. नाही नाही, तुम्ही सारखं येत होतो. तुम्हाला गरज काय होती सारखं यायची? बस बस, किती भांडता तुम्ही? आता कोणी काही बोलणार नाही. गौरीजी, तुम्ही नका जास्त चिंता करू. मला नाही वाटत तुमचं काही चुकलंय. जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. पण मुळात जे घडलं ते घडायलाच नको होतं. जे घडलं ते टाळता आलं असतं. पण मीच चुकले. अरे एवढं सगळं घडूनही तुमची गाडी अजून तिथेच अडकली. मला माहितीये रुद्र सर, कारण मी मूर्खपणा केलाय. मी ज्या पद्धतीचं वागले ना त्याच्यावर तर कुणी चिडलं असतं. पण पुढच्या वेळी असं नाही होणार. मी अशी नाही वागणार. नीट बोलेन त्यांच्याशी. म्हणजे मी त्यांना पुन्हा भेटणार आहे. काय? तुम्ही नाही, मुळीच नाही. मला भेटायचं आहे त्यांना. पण का? अहो त्याला तुमचं बिट्टीकडे लक्ष देण्याबद्दल प्रॉब्लेम आहे, तरी तुम्हाला त्याला भेटायचं आहे. हे बघा गौरीजी, तो माणूस तुमच्यासाठी मुळीच योग्य नाही. अहो पण असं एका भेटीत कसं ठरवलं तुम्ही? आज मी जे काही वागले त्यावर तर कुणीही चिडेल. आज मी असं नसते वागले ना तर कदाचित काहीतरी वेगळं घडलं असतं. आणि असंही आज आम्ही पहिल्यांदा भेटत होतो ना. त्यांची अपेक्षा असणारच ना की मी त्यांच्याशी नीट बोलावं. पण अशा प्रसंगातच माणूस कळतो ना. लग्न करायचं ना त्याला तुमच्याशी, मग त्यांनी थोडं समजून घ्यायला नको? जर आत्ता समजून नाही घेत आहे तर लग्नानंतर काय संसार करणार आहे तो? पण हे सगळं घरातल्या माणसांना कोण सांगणार?
सगळे मलाच दोष देतील. तुम्हाला का दोष देतील? रुद्र सर, लग्न ठरण्यापूर्वी मोडलं काय किंवा ठरल्यानंतर मोडलं काय किंवा घटस्फोट झाला काय, कायम दोष बाईलाच दिला जातो. मला तर खूप भीती वाटते. घरातले सगळे काय म्हणतील? सगळे किती आशा लावून बसलेत. आणि रेवती मॅडम त्या तर. गौरीजी, तुम्हाला या सगळ्या लोकांसाठी लग्न करायचंय का, की बिट्टीच्या आणि तुमच्या सुखासाठी लग्न करायचंय? लोक काय म्हणतील ह्यापेक्षा तुम्हा दोघांमधलं नातं कसं आहे ह्यावर आयुष्य अवलंबून असणार आहे ना. जो माणूस तुम्हाला एका मुलीची आई आहात हे स्वीकारू शकत नाही, तो माणूस तुमच्याबरोबर पुढचं आयुष्य कसं काढणार आहे? आयुष्य असंच तर असतं रुद्र सर. थोडीफार तडजोड करावीच लागते आणि मी ती करणार आहे. रुद्र सर, आज जे काही झालं ते प्लीज घरात कोणाशी बोलू नका. मला खात्री आहे मी त्यांच्याशी बोलल्यानंतर सगळ्या गोष्टी जुळून येतील. हे लग्न व्हायला हवं. मला तुमच्यापासून लांब जावंच लागेल रुद्र सर. तुम्ही समोर असलात की मी तुमच्या प्रेमात पडायची भीती वाटते मला. काय झालं? झालं का बोलणं? काय म्हणाला तो? पक्क झालं ना? करायची का पुढची बोलणी? इथे दारातच लग्न लावायचंय? एवढी घाई काय मिसेस पैठणकर? आत तर येऊ दे. हो गौरी, ये ना. बस. अगं कशी झाली भेट? मनातलं सगळं बोललीस ना नीट? काय रे रुद्र? मला कंटाळा आलाय, मी बिट्टीला झोपवून येतो. बर. हा कंटाळ म्हणजे बराच वेळ बोलत असणार. बरं झालं, पिढा जाईल एकदाच. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आम्हाला सगळ्यांनाच गौरीची किती काळजी आहे. हो ना? बिट्टीला बाबांचं प्रेम मिळेल, गौरीला हक्काचं घर मिळेल. हो नाही? हो. आता लवकर जा बाई इथून. नाही म्हणजे लवकर लग्न कर. वा रेवती, तांदळातून खडा काढावा तसा अलगद बाजूला केलं तिला.
तुझ्या मार्गातला अडथळा आता दूर होणार, रुद्रचीही सुटका होणार. वेल प्लेड रेवती, वेल प्लेड.